नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि समृद्धीचा जावो, कारण आज आहे वसंत पंचमी। तर वसंत पंचमीच्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या दिवशीचे वसंत पंचमी खूप शुभ दिवस मानला जातो। तर माझी इथे अंघोळ झालेली आहे आणि मी आज कडक ऊन होतं आणि अशात ऊन खूप कडक आहे, त्यामुळे आधी म्हटलं सगळ्यांना पाणी घालावे, त्यानंतर मी पूजेला बसले। सर्वप्रथम मी दीप प्रज्वलित करून आपल्या पूजेची सुरुवात करत आहे। तर आज वसंत पंचमी म्हणजे खूप शुभ दिवस आहे। आजच्या दिवशी आपल्याला नवीन व्यवसायाची सुरुवात किंवा आपल्याला जागा गाडी काही घेण्यासाठी आजचा खूप शुभ दिवस मानला जातो। तर आज वसंत पंचमी सोबत आपल्याला सरस्वतीची पण पूजा करायची आहे। तर आजच्या वसंत पंचमी म्हणजे आपल्या सरस्वती मातेची पूजाला खूप महत्त्व आहे। बघा, प्रत्येक सणाची काहीतरी महत्त्व खूप असतं आणि प्रत्येक त्याच्यानुसार आपल्याला पूजा पण पाठ आणि नामस्मरण करणं खूप गरजेचं आहे। तर आजच्या वसंत पंचमी म्हणजे हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते। या दिवशी देवी सरस्वती पूजा करण्यात येते आणि वसंत पंचमीला श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी असेही म्हटलं जातं। तर आज वसंत पंचमी हा हिंदूचा महत्त्वाचा सण आहे आणि या उत्साहादरम्यान भक्तदेवी सरस्वती ज्ञान, बुद्धी, कला आणि विद्येची देवता मानतात आणि त्यांची पूजा करतात। वसंत पंचमीला मोठे सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक महत्त्व आहे, कारण त्या निसर्गाच्या नूतनीकरणाचे आणि नवीन सुरुवातीचा प्रारंभाचाही प्रतीक मानलं जातं। बघा, आजचा दिवस खूप छान शुभ असतो आणि आजच्या दिवशी आपल्याला पिवळे वस्त्र धारण करायचं आहे, म्हणजे वस्त्र धारण करायचं आहे स्वच्छ अंघोळ करून आणि आपल्याला पूजा पण करायची आहे, नामस्मरण करायचं आहे। आजच्या दिवशी खूप छान दिवशी आपल्याला नामस्मरण केलेले आपल्याला आशीर्वाद घेता येतात सरस्वती मातेचे। तर आजच्या दिवशी आपल्याला दान धर्म पण करायचं आहे। पिवळे अन्न म्हणजे पिवळे म्हणजे जसं की केळी, केशर, पेढा असंही आपण दान करू शकतो। आजच्या दान करण्याला पण खूप महत्त्व आहे। ही वसंत पंचमी तुमच्या घरात व आयुष्यात सुख संपत्ती आणि ज्ञानाचा वर्षाव करेल अशी शुभेच्छा परत एकदा देते। आजच्या दिवशी आपल्याला सरस्वतीचा बीज मंत्र म्हणायचा आहे, तो म्हणजे एम हे आपल्याला 11 वेळेस म्हणायचं आहे। शांत नामस्मरण करायचे। देवी सरस्वती मातेचा आपल्याला पूजा पाठ करून नामस्मरण करायचं आहे। त्यामुळे आपल्या देवी सरस्वती तुमच्या जीवनामध्ये ज्ञान, किरण, संगीत, सुख, शांती, धन, संपत्ती, समृद्धी आणि प्रसन्नता नक्की आणेल आणि आपल्याला वसंत पंचमीच्या दिवशी खूप आशीर्वाद घेऊन आपल्याला छान पूजा करायची आहे। आजच्या दिवशी आपल्याला पिवळे फुलं आणि प्रत्येक देव मंदिरामध्ये आपल्याला पिवळ्या फुलांनी आपल्याला सुशोभित करायचं आहे आपलं देवघर आणि छान आपल्याला पूजा करून आपल्याला सर्व देवतांचे आशीर्वाद घेऊन आपल्या सुख समृद्धीसाठी आपल्याला इच्छा मागायची आहे। तर आजच्या दिवशी आपल्या आईने आपल्या मुलांसाठी पण सेवा करायची आहे। आपल्या मुलांनी खूप हुशार आणि बुद्धी यावी आणि आपण मुलगा खूप हुशार व्हावा असं प्रत्येक आईला वाटत असतं। तर आपल्या मुलांसाठी आपल्याला आजची सेवा करायची आहे, ते म्हणजे आपल्या मुलाच्या जिभेवर एम लिहायचं आहे। तर आपल्या मुलाच्या जिभेवर एम लिहिल्याने आपला मुलगा खूप हुशार आणि बुद्धिवान होतो, हे नक्कीच आहे। तर आपल्या मनोभावे विश्वासाने अशी छान पूजा करायची आहे आणि आपल्या मुलांसाठी पण सेवा करायची आहे आणि जर आपला मुलगा मोठा असेल तर त्याला पण आपल्या सरस्वती मातेचं दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यायला सांगायचं आहे। आजच्या दिवशी आपल्याला ज्ञानरूपी प्रकाशातून अंधकार दूर होवो, वसंत पंचमीच्या निमित्ताने ज्ञानाची संपत्ती आपल्यापर्यंत पोहोचावी हीच आजच्या दिवशी कामना आणि सरस्वती देवीच्या चरणी प्रार्थना करते आणि तुम्हाला पण छान अशीच आशीर्वाद भेटावे आणि तुम्ही पण अशीच छान पूजा करा। आणि बघा, इथे मी सरस्वती यंत्राची पूजा केलेली आहे। तर आपल्याकडे मूर्ती नसेल तरी सरस्वती मातेचा फोटो किंवा काही जरी नसेल तर आपण रांगोळी काढायची आहे सरस्वती यंत्राची आणि त्याची पूजा करायची आहे। तर माझ्याकडे छोटासा फोटो आहे, तर त्याचा मी पूजा करत आहे। तर
असा आशीर्वाद घेऊन आपल्या सुखसमाधानासाठी आपल्याला इच्छा बोलायची आहे। माझ्याकडे जे श्री स्वामी समर्थाची पण पूजा केली आहे, तर श्री स्वामी समर्थांना पण पिवळे फूल वाहून मी त्यांचा आशीर्वाद घेतला आहे। तर अशा प्रकारे माझी पूजा झालेली आहे। छान सकाळी सकाळी आज रविवारची खूप छान पूजा झालेली आहे। तुम्ही पण आशीर्वाद घ्या। तर इथे माझ्या मुलाला म्हणजे शौर्यला मी इथे आपल्या टीका लावत आहे आणि त्याला पूजा पाया पडून घेतले। तर लहान मुलांना म्हटलं की थोडं समजून घ्यावं लागतं। तर बघू शकता इथे खात होता, तर तरी पण त्याला मी एम लिहायचं होतं मला, तर त्याला मी बसवलेलं आहे। तर अशा प्रकारे आपल्या प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी असं एम लिहा। बघा, आपला मुलगा हुशार होण्यासाठी प्रत्येक आईची धडपड असते की आपला मुलगा खरंच खूप बुद्धिवान आणि हुशार व्हावा, यासाठी प्रार्थना करते। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला खूप आशीर्वाद द्या। तर चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।